आहे शेलू शहरामध्ये कालच या ठिकाणी नगरपालिकेचं निवडणूक झाली आहे। तर मला असा विषय घ्यायचा होता की बाबा निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या मदतीला जे कोणी उमेदवार असेल, कोणी कार्यकर्ते असेल, तुम्ही म्हणाल ती गोष्ट या ठिकाणी करायला तयार होते। तर तुम्ही चहा मागितलं, तुम्हाला कोल्ड कॉफी सुद्धा या ठिकाणी द्यायची तयारी होती। तुम्ही जर म्हणले असते नाश्ता करायचा तर तुम्हाला 3 स्टार हॉटेलमध्ये कोणी सुद्धा जीव घातला असतं। पण मला ही भूमिका मांडायची होती की बाबा इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ज्या ठिकाणी जे कामाला लागतात, जो कार्यकर्ता कामाला लागतो, जो आपल्या वार्डातला सदस्य या ठिकाणी कार्यकर्ता कामाला लागतो, त्याचा विचार या ठिकाणी कुठेतरी व्हायला पाहिजे आणि त्या विचाराच्या अनुषंगाने एक व्हिडिओ बनवायचा होता। असं कुठेतरी डोक्यात असतानाच मला विद्यानगरमध्ये जात असताना एक चित्र समोर दिसलं आणि तिथं आमचे स्नेही संदीप भाऊ या ठिकाणी, संदीप पोकड हे या ठिकाणी भेटले आणि मग त्यांना विचारलं काय चालू आहे। तर त्यांनी सांगितलं इथे एक DP नवीन उभारण्याचं काम चालू आहे। तर मी त्यांना सांगितलं की बाबा यावेळेस तुम्ही निवडणुकीला सुद्धा उभे नव्हते, पक्षाने कदाचित काही अडतडजोड करावी लागली तुम्हाला आणि तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून या ठिकाणी कामाला लागलात। आणखीन 5 वर्ष आहेत निवडणुकीसाठी। मग अशा परिस्थितीमध्ये हा निर्णय काय म्हणणं आहे तुमचं याबद्दल? काम करण्याची भावना मनात लागते, जनसेवा हीच माझी ईश्वर सेवा हीच बाळगत असतो। आणि कालच इलेक्शन झालं की आज दुसरा दिवस मी लगेच कामाला लागलो जनसेवेसाठी आणि नागरिकांच्या जनसेवेसाठी मी तत्पर असतो। इलेक्शन लगेच होतात जातात, लोक येतात, आमिष दाखवतात, निघून जातात। पण माननीय मेघना दिदींचा आदेश असतो, आम्हाला माननीय बोर्डीकर साहेबांचा आदेश असतो, त्या आदेशानुसार आम्ही जनसेवा ही तत्पर ठेवत असतो। आता काही गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये मला तिकीट मिळालं नाही, पण ठीक आहे, मी साहेबावर दिदीवर विश्वास ठेवून परत कामाला लागलो। कालच इलेक्शन झालं आणि दुसऱ्या दिवशीपासूनच लगेच जनसेवा सुरू केलेली आहे। अगदी बरोबर। आपल्या भाऊसोबत आमच्यासोबत दुसरे स्नेही सुद्धा आहेत। मला एक म्हणायचं आहे की बाबा कधी कधी असं होतं आहे की समजा जे वर्षभर काम म्हणजे 5 वर्ष काम करणारा एका सच्चा कार्यकर्ता असतो आणि दुसरा एखादा उमेदवार येतो की जो पैशाच्या जीवावरती म्हणा पैशाच्या जीवावरती येतो आणि समजा निवडणूक लढवण्याचं काम करतो। तर मग याबद्दल तुम्ही आता सगळ्याच इलेक्शनमध्ये पाहिलं पैसा हा पॅटर येतोच, तर तुमचं काय म्हणणं या संदर्भात? नाही, माझ्या दृष्टिकोनानुसार बघा, पहिली गोष्ट मी कार्यकर्ता आहे। अगदी बरोबर। माझ्या दृष्टिकोनानुसार पैसा हा शून्य आहे, सगळ्याच गोष्टी पैशावर। अगदी बरोबर। मी तर म्हणतो मतदार, सगळेच मतदार पैसे घेऊन मतदान करतात। अगदी बरोबर। आणि जर पैशावर जर राजकारण चाललं असतं तर मोठमोठ्याले बलाढ्य लोक आमच्या शिरूर शहरात आहेत, व्यापारी आहेत, ते नगराध्यक्ष झाले असते। अगदी वार्डामध्ये बऱ्याच वार्डात शिरूर शहरामध्ये शिरूर शहर बऱ्याच लोक ते नगरसेवक झाले असते। तर बघा, पैसे सर्वच लोक घेत नाहीत आणि पैशावर निवडणुका लढल्या जात नाही आणि निवडून येता येत नसतं। काम करावं लागतं त्यासाठी आणि तुमचा कामाचा मोबदला हे जनता दाखवून देत असते। अगदी बरोबर। तुमचं म्हणणं पैसा हा म्हणजे एवढा मॅटर नाही, म्हणजे सगळेच लोक पैसे घेतात असं काही नाही आहे, पण जो सच्चा 5 वर्ष जो काम करतो त्याचा लोक या ठिकाणी निश्चितच विचार करत असतात। तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की कसं आहे माहिती आहे का, सगळेच लोक काही पैसे घेत नाहीत किंवा सगळीच लोक काही पैशाला बघून या ठिकाणी मतदान करत नाहीत। तर मुद्दा मला सर्वच मतदाराला या केवळ नगरपालिकेपुरतंच नाही तर सगळ्याच निवडणुकाच्या बाबतीमध्ये मलाही सांगायचं आहे की निवडणुका जवळ आल्यानंतर मी तुमची कशी कामं करतोय हे दाखवणारे सुद्धा असतात किंवा तुम्हाला आर्थिक प्रलोभनं देणारी असतात किंवा तुमचं अमकं काम करून दाखवतो, तमकं काम करून दाखवतो म्हणणारी सुद्धा असतात। मला एवढं सांगायचं आहे, जो माणूस आपल्यासाठी या ठिकाणी 3 वर्षाचे 365 दिवस आणि 5 वर्ष या ठिकाणी आपल्यासाठी जो राबतोय, आपल्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी जो सहभागी होतोय, आपल्या आनंदाच्या क्षणामध्ये जेव्हा आपण आनंदापेक्षा आपण जेव्हा संकटात असतो तो आपल्या मागे जो व्यक्ती या ठिकाणी खंबीरपणे उभा राहतो त्याच व्यक्तीचा या ठिकाणी आपण निवड करायला पाहिजे, ना की अचानकपणे कुणीतरी येत आहे पैशाच्या जीवावरती म्हणा किंवा अनेक कोणत्या गोष्टीच्या जीवावर आपल्याला जर या ठिकाणी मला मतदान करा अशी जर भूमिका करत असेल तर निश्चितच आपण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। म्हणून जनतेला सुद्धा विनंती आहे की आपल्या 5 वर्ष आपल्या कामासाठी येणारा आपल्या हक्काच्या माणसाचा आपण या ठिकाणी निश्चितच विचार करायला पाहिजे। जर तसं होत असेल तर जे कोणी कार्यकर्ते जे या समाजासाठी, त्या पर्टिक्युलर वार्डासाठी, त्या मतदारसंघासाठी या ठिकाणी काम करतात त्यांना कुठेतरी हुरूप येईल, त्यांना कुठेतरी या ठिकाणी पॉझिटिव्ह गोष्ट वाटेल किंवा मी ज्या लोकांसाठी झटतोय ते लोक या ठिकाणी माझ्यासाठी तयार आहेत आणि त्यांनी मला मताच्या रूपातनं या ठिकाणी मला ही निवडणूक जिंकून देण्याचं काम केलेलं आहे। तूर्तसा एवढंच सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।